निर्गमन त्याचा 14 अध्याय 14. परमेश्वराने मोशेला म्हटले, इस्रायल लोकांना असे सांग की तुम्ही मागे फिरून मिग्दोल आणि समुद्र ह्याच्यामध्ये असलेल्या बाल सफोना समोर तळ द्यावा. त्याच्या समोर समुद्राजवळ आपले डेरे उभारावेत. मग फारो इस्रायल लोकांच्या संबंधाने म्हणेल की ते देशात गोंधळले आहेत, त्यांचा रानात कोंडमारा झाला आहे. मी फारोचे मन कठीण करील आणि तो त्यांचा पाठलाग करील. या प्रकारे फारो व त्याची सर्व सेना त्याच्या पराभवाकडून मला गौरव मिळेल आणि मी परमेश्वर आहे हे मिस्री लोक ओळखतील. मग त्याचप्रमाणे त्यांनी केले. इस्रायल लोक पळून गेले आहेत हे वर्तमान मिस्रच्या राजाला कळले. तेव्हा फारोचे व त्याचे सेवकांचे मन त्या लोकांसंबंधाने बदलले आणि ते म्हणू लागले की इस्रायल लोकांना आपल्या गुलामगिरीतून सुटून जाऊन दिले, हे आम्ही काय केले? तेव्हा त्याने आपला रथ तयार करून आपले लोक त्यांच्याबरोबर घेतले. त्याने 600 निवडक रथ व मिस्रातील सर्व रथ यांच्यावरील सरदारांसह बरोबर घेतले. परमेश्वराने मिस्राचा राजा फारो याचे मन कठीण केले आणि तो इस्रायल लोकांच्या पाठीस लागला. इस्रायल लोक तर मोठ्या धैर्याने चालले होते. तुमचं लक्ष आहे? आमेन. एक अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यात जरा वियर्ड वाटते, ती म्हणजे ही की परमेश्वरानेच फारोचे मन कठीण केले. हालेलुया. आणि दुसरं म्हणजे परमेश्वरानेच सुटका दिली इस्रायली लोकांना. परमेश्वरानेच त्यांना तिथून सुटण्याची, गुलामगिरीतून सुटण्याचा अनुग्रह दिला. पण परमेश्वरानेच फारोचं मन कठीण केलं. ह्याच सेम गोष्टी आपल्या लाईफमध्ये होतात. हालेलुया, हालेलुया. कधी कधी अचानक ज्या व्यक्तीकडनं आपल्याला सहाय्य मिळालेलं असतं, अचानक त्याच व्यक्तीचं मन आपल्यासाठी कठीण होऊन जातं. आमेन. हालेलुया. आणि आपण इथे पाहतोय की परमेश्वर काय बोलला? त्याचं मन कठीण करील आणि त्याचा जो पराभव होईल त्याने माझा गौरव होईल. हालेलुया. तो जो हारणार आहे त्याने माझा गौरव होईल. संदेश हा नाहीये. संदेश हा आहे की इस्रायली लोक धैर्याने चालले होते पण गोंधळ झाला. जेव्हा आपल्या जीवनामध्ये परमेश्वर महान चमत्कार करतो, अद्भुत गोष्टी करतो, आपण धैर्याने चालतोय. आमेन, आमेन. त्यांना अजिबात असं कुठेच शंका नव्हती की ज्या फारो राजाने आम्हाला सोडवलंय किंवा आम्हाला जाऊ द्या है ना अशी आज्ञा दिली आहे, त्याचं मन देवाने कठीण केलंय. त्यांना मागे काय घडलंय? 600 रथ तयार होत आहे आणि पुढे समुद्र येणार आहे, असा काहीही विचार इस्रायली लोकांनी केला नव्हता. आपल्या जीवनात पण सेम होतं. आपण धैर्याने चालत असतो आणि काय मागून येणार आहे, पुढं काय अडणार आहे याची अजिबात आपल्याला कल्पना नसते. पण गुड न्यूज आपल्याला इथे कळत नाही का की देवाला हे पण माहिती होतं की मागून रथ येत आहे आणि देवाला हे पण माहिती होतं की समोर समुद्र आहे. हालेलुया. ज्याचा अंदाज इस्रायली लोकांना नव्हता ते धैर्याने चालत होते आणि देवाला ते आवडतं की विश्वासणाऱ्याने धैर्याने चालावं. हालेलुया. हे आपलं काम नाहीये की 600 रथ तयार आहेत, हे आपलं काम नाहीये की पुढे समुद्र तयार आहे. विश्वासणाऱ्याने कसं चालायचं आहे? धैर्याने. हालेलुया. कसं चालायचं? एकदम धैर्याने, सामर्थ्याने. हालेलुया. पण खरं तर विश्वासणारा डळमळतो. हालेलुया. नाही तर काय होतं? विश्वासणारा आणि नाहीतर नाही होत, होतच. विश्वासणारा काय होतो? डळमळतो. का डळमळतो? समुद्र पाहून. का डळमळतो? रथ पाहून. तुम्ही विचार करा, तुमच्या जीवनातला समुद्र कोणता आहे आणि तुमच्या जीवनातला रथ कोणता आहे? आमेन. हालेलुया. पुढे आपण पाहूया. मग फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार यांच्यासह मिस्री सैन्याने त्यांचा पाठलाग करून, ते मी सोडून देते कारण ते ना
पूर्ण नसल्यामुळे मला वाचता येत नाहीये. समोर समुद्र तीरी त्यांचा तळ दिला होता, तिथे त्यांना गाठले. कोणी गाठले? फारोच्या सर्व सैनिकांनी इस्रायली लोकांना गाठले. इस्रायली लोकांना त्याचा अजिबात अंदाज नव्हता. हालेलुया, हालेलुया. फारो नजीक येऊन ठेपला. इस्रायली लोकांनी टेहळणी करून पाहिले तर मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहे असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली. ते परमेश्वराचा धावा करू लागले. हालेलुया. आधी धैर्याने चालत होते. इस्रायली लोकांमध्ये ना एक कमी होती, ती म्हणजे त्यांचं देवाशी नातं फार कमजोर होतं. कसं म्हणाल? जसंही संकट आलं, जसंही त्यांना प्रॉब्लेम्स जाणवले, जसंही त्यांना काहीतरी समस्या आल्या, ते काय करायचे? कुरकुर करायचे. मी नेहमी सांगते की परमेश्वराच्या हाताकडे नाही तर चेहऱ्याकडे पाहण्याची सवय ठेवा. हालेलुया. पण इस्रायली लोक कसे होते? हाताकडे पाहणारे. दिलं तर परमेश्वर. पण मोशे कसा होता? चेहऱ्याकडे पाहणारा. मोशे कधी डळमळला का? नाही. मोशेने कधी परमेश्वर यहोवावर कधीच संशय केला नाही की नाही त्याच्याकडनं नाही होणार आहे. कधीच नाही. हालेलुया. पण कोण डळमळायचे? ज्यांचं देवाबरोबर नातं नव्हतं. कधी कधी परमेश्वर आपल्या पाठीमागे फारोला लावतो कारण आपण परमेश्वराचा धावा करावा. आपण इतके माजतो जेव्हा आशीर्वाद येतात. आपण इतके बिनधास्त होतो जेव्हा ताट भरलेलं आहे, जेव्हा सगळं सुरळीत चाललेलं आहे. आणि आपण काय करतो? जो आपलं देवाचा जो धावा आहे ना तो कमी करून टाकतो. मग परमेश्वराला पण माहिती आहे आपला कसा उतरवायचा. आमेन नाही म्हटले तुम्ही? हा सरळ आणि थेट शब्द आहे त्या इस्रायली लोकांसाठी जे फक्त पाणी आणि अन्न आणि मान्यापुरतं देवाला हाक मारतात. हालेलुया. आणि जेव्हा फारो मागे लागला आणि जेव्हा इस्रायली लोकांनी पाहिलं की अरे बाप रे, मिस्री आमच्या मागे मागे आले आहेत, तेव्हा त्यांचा गोंधळ उडाला आणि ते देवाची धावा करू लागले. हालेलुया. धावा करत करत आपण पुढे पाहूया. ते मोशेला म्हणाले, मिस्रात काय कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला इथे रानात मरायला आणले? आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले, ते काय म्हणून आणले? आम्ही तुला मिस्रात नव्हतो का म्हणत की आम्ही आहोत हे ठीक आहे. म्हणजे बघा, कधी कधी जेव्हा समस्या आपल्या जीवनामध्ये येतात, धावा करू लागले वेगळं आणि कुरकुर. मी एवढ्यात बोलले होते, त्यांचं काय होतं? फक्त संकटासमयी देवाला हाक मारायची. खूप लोक समस्या येतात तेव्हा गुडघे टेकतात. खूप लोक समस्या येतात तेव्हाच उपवास करतात. खूप लोक समस्या येतात तेव्हाच चर्चला येतात. आणि काय करतात? मागे जाऊन कुरकुर करतात. हे देवाचे खरे लोक नाहीत. आमेन. हालेलुया. देवाचे खरे लोक कोण आहे? इयोबासारखे. हालेलुया. खरे लोक कोण आहे? योसेफासारखे. खरे लोक कोण आहे? अब्राहमासारखे. हालेलुया. की परिस्थिती काहीही असली तरी त्यांचा देव त्यांच्यासाठी देवच असतो. आमेन. देव कधी बदलतो का? नाही. आपल्या परिस्थितीने आपला परमेश्वर कधीच बदलत नाही. देवाच्याच हातात आहे आपली परिस्थिती बदलायचं का नाही बदलायचं. आमेन. पण जेव्हा समस्या येतात, जेव्हा प्रॉब्लेम येतात, आपण धैर्याने चालत असतो, तेव्हा अचानक जेव्हा गडबड होती तेव्हा नक्कीच प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये कुरकुरीचा आत्मा येतो. तुम्ही धाव तर धरता, पण कुठंतरी जर कोणी तुम्हाला विचारलं की काय चाललंय तुमचं, तेव्हा एक कुरकुरपणाचा आत्मा देखील येतो. हालेलुया. होऊ शकतं कधी कधी स्ट्रॉंग विश्वासणारा पण म्हणेल, का परमेश्वर दया करत नाही? का परमेश्वराचे नेत्र आमच्याकडे लागलेले नाही? का परमेश्वर पाहत नाही? परमेश्वर सगळं पाहतोय. हालेलुया. देव आंधळा आहे का आपला? नाही. देव बहिरा आहे का? नाही. त्याचा हात छोटा आहे का? नाही. देव खुद्द बोललाय, मला काही दिसत नाही का? बोललाय की नाही?
मी काय बहिरा आहे का? कोण बोलतं परमेश्वर? माझा हात काय छोटा आहे का की तुमची मदत करवणार नाही? पण माझी इच्छा आहे की तुम्ही माझा धावा करावा. आमेन. परमेश्वराची काय इच्छा असते? आपण संकटासमयी त्याचा धावा करावा. देवाला ते आवडत नाही जेव्हा आपण प्रभूपासून लांब जातो. पण इस्रायली लोकांमध्ये पूर्ण सगळं वाचा तुम्ही, अक्षरशः निर्गमन, गणना, हे सगळं बघा. इस्रायली लोक शेवटपर्यंत सुधारले नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपण पण तसेच बनावं. हालेलुया. आपण एक चांगले इस्रायली नागरिक बनू शकतो. हालेलुया. आपण चांगले लोक बनू शकतो. शेवटपर्यंत अगदी दुधामधाचा देश समोर होता, पण काही हेरांनी 10 हेर पाठवले, 8 हेरांनी काय केलं? चुकीचा संदेश दिला. बापरे, तिथे काय बलाढ्य लोक आहेत, आपण त्यांना जिंकू शकत नाही. परमेश्वर सांगतोय, जा हिमतीने पाऊल उचल, तो दुधामधाचा देश मी तुला दिलाय. पण नकारात्मक शब्द आणि त्या रॉंग गोष्टी आणि रॉंग सर्कल, चुकीचा सराउंडिंग आपल्या अवतीभोवती है ना, ते काय बोलले? फक्त जोशुआ आणि कालेब सोडून 8 लोक काय बोलले? नाही नाही नाही, आपण नाही त्यांना जिंकू शकत. आणि इस्रायली लोक हरून गेले. फक्त 2 लोक दुधामधाच्या देशात पोहोचले, यहोशू आणि कालेब. हालेलुया. काय करायचे यहोशू आणि कालेब? वाचा घरी जाऊन. हालेलुया. तर आपण काय केलं पाहिजे समस्यांमध्ये? जेव्हा अशा प्रकारच्या समस्या येतात की मागे फारो लागलाय आणि पुढे समुद्र आहे, अशा वेळेस पास्टर आम्ही काय केलं पाहिजे? वचन 13. पण मोशे लोकांना म्हणाला, घाबरू नका, आपापल्या जागेवर शांत राहा. हालेलुया. हालेलुया. देव किती आश्चर्यकारक रीतीने तुम्हाला सोडवतो ते पहा. हे जे इजिप्ती लोक दिसतायत ना, ते यापुढे तुमच्या दृष्टीसही कधी पडणार नाही. जेव्हा ते इजिप्तचे लोक गोंधळले, ते देवाची कुरकुर करू लागले, ते मोशेला नावं ठेवू लागले, ते जेव्हा पूर्णपणे त्यांचं धैर्य निघून गेलं, विश्वास निघून गेला, तेव्हा परमेश्वर म्हणतोय की माझं जर आश्चर्यकारक काम तुझ्या लाईफ मध्ये तुला पाहायचं असेल तर तुला शांत बसावं लागेल. पण आपल्याकडनं ते बसवत नाही. आपण आपली बुद्धी लावतो, आपण आपलं डोकं लावतो, आपण आपल्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करतो की काय आता परमेश्वर काय लक्ष देत नाही आणि चुकीचे निर्णय घेऊन बसतो. आज अनेक लोक पाहिजे होते इथे हे वचन ऐकायला, जे आपली बुद्धी वापरतात. कधीच आपल्या बुद्धीवर भरोसा ठेवायचा नाही. काहीच कामाची नाही आपली बुद्धी. आपली बुद्धी ही एक फिलिंग आहे. आज मौसम सुहाना तो हम भी सुहाने, आणि नाही तर आपण पण तसंच. हालेलुया. पण विश्वासणाऱ्यांनी देवावर भिस्त ठेवून कठीण परिस्थितीमध्ये शांत राहिलं पाहिजे. शांत म्हणजे अगदी काही न करता. मी जेव्हा याकूबाचं पत्र वाचत होते, आपण काढूया याकूब जेम्स 1 अध्याय 3 वचन किंवा 2 वचनापासून वाचूया. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागले तेव्हा तुम्ही आनंदच माना. हालेलुया. काय करा? आनंद माना. कोण व्यक्ती दुःखात आनंद मानतो माहितीये? जो परमेश्वराच्या उपस्थितीत बसणं जाणतो, तो व्यक्ती दुःखात आनंद मानतो. हालेलुया. कारण लिहिलंय की परमेश्वराची उपस्थिती आमचा आनंद आहे. कशामध्ये लिहिलंय सांगा बरं? कोणाला माहिती का? नेहम्या 8:10. तेव्हा त्याने त्यांना सांगितले, जा मिष्टान्नाचे सेवन करा, गोड पेय प्या व ज्याच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वरापित्यार्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराचा जो आनंद तोच आमचा आश्रयदुर्ग आहे. हालेलुया. म्हणजेच आनंद काय आहे? आमचं बळ आहे ना. प्रभु का आनंद मेरा बल है,
प्रभु का आनंद मेरा सामर्थ्य है, यीशु आपकी उपस्थिति में आनंद ही आनंद है. तर इथं आपल्याला समजतंय की कठीण काळामध्ये, परीक्षेच्या काळामध्ये काय करा? आनंद. आनंद कुठं आहे? परमेश्वरामध्ये, है ना. म्हणजेच कठीण काळामध्ये तू देवाला शोध. काय लिहिलंय की कठीण काळात, परीक्षेच्या काळात, याकोबाचं पत्र 1 अध्याय 2 वचन, की नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागू शकते, तेव्हा मात्र तुम्ही आनंदच करा. आणि नेहम्या म्हणतो, त्या दिवशी, ज्या दिवशी परीक्षा तुमच्या जीवनावर येईल, त्या दिवशी गोडधोड बनवा. हालेलुया. काय करा? गोडधोड बनवा. ज्याच्या घरी बनलेलं नाही त्याला वाढून पण द्या. का? कारण परमेश्वर आपला आनंद आणि आपलं बळ आहे. हालेलुया. हे फक्त विश्वासणाऱ्या लोकांसाठी इतके छान अभिवचन आहेत. आमेन. प्रभू म्हणतो, जेव्हा कठीण काळ तुझ्यावर येतो, रडत बसू नको, तर शांत राहा. आणि दुसरी चावी म्हणजे काय? आनंद कर. आणि आनंद कसा कर? प्रभूमध्ये. आनंद कसा कर? प्रार्थना करून. हालेलुया. जसंही तुम्ही प्रार्थनेला बसता कठीण समस्यांमध्ये, बघा तुम्ही प्रार्थना झाल्यावर एक आनंद तुमच्या हृदयात येतो, एक शांती तुमच्या हृदयामध्ये येते. हालेलुया. पुढे खूप छान आहे. 3, तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. हालेलुया. का परीक्षा येतात? का परमेश्वर आपल्याला पारखतो? परमेश्वर वाईट गोष्टींनी आपल्याला पारखत नाही, पण का त्या समस्या, का फारोचं मन कठीण होतं? आपल्या जीवनातले फारो आपल्याला माहिती आहेत. का अशा कठीण परिस्थितींना आपल्याला तोंड द्यावं लागतं? एक तर परमेश्वराला आश्चर्यकारक रीतीने आपल्या जीवनात काम करायचं असतं. दुसरं म्हणजे देवाची इच्छा असते की आपण त्याचा शोध घ्यावा. तिसरं म्हणजे आपल्याला हे समजलं पाहिजे, माझ्या अंजिराच्या झाडाला फळं लागली नाही तरी चालतील, माझ्या नद्या कोरड्या राहिल्या तरी चालतील, माझा द्राक्षमळा फळला नाही तरी चालेल, मी माझ्या परमेश्वराच्या ठाई आनंद करेल. हालेलुया. एक खरा विश्वासणारा कठीण काळात आणि चांगल्या काळात सुद्धा देवालाच शोधतो. आपल्याला ते कुरकुर करणारे इस्रायली बनायचं नाहीये, जे फक्त गरज असली का देवाचा धावा करतील. देवाला आवडतं जेव्हा आपण त्याचा धावा करतो. हालेलुया. हालेलुया. आणि परमेश्वर त्या परीक्षांना आपल्यावर विजयी होण्यासाठी नाही टाकत, आपल्यामध्ये धीर उत्पन्न व्हावा, धीराने आपण परमेश्वराच्या राज्यात टिकून राहावं, आणि आपल्याला येणाऱ्या भविष्यात कशाचीच कमी पडू नये म्हणून आपल्या जीवनात परीक्षा येतात. नाही कळालं तुम्हाला? हालेलुया. की तुम्हाला पूर्णता प्राप्त व्हावी. किती लोकांना पूर्णता प्राप्त करून घ्यायची आहे? मग परीक्षेत टिकून राहायला शिका. हालेलुया. आणि कसं टिकून राहायचं? शांत बसून. शांत म्हणजे असं शांत नाही, कसं? कोणतीही आपण हालचाल न करता देवाला करू द्यायचं, नम्रतेने देवाला हाक मारायची. पुढे खूप सुंदर लिहिलेलं आहे. वचन 4, तेव्हा तुमच्या सहनशीलतेला वाढण्याची संधी मिळते, तेव्हा ती वाढू द्या, आणि तुमच्या समस्येतून बाहेर पडण्याची धडपड करू नका. तुम्ही, कारण जेव्हा समस्या येताना आपण आपली बुद्धी लावतो, आणि देवाची इच्छा नाहीये की आपण आपली बुद्धी लावून धडपड करावी. हालेलुया. माझ्या शास्त्रात लिहिलं, आणि ह्याने मला खूप धीर मिळाला 2 दिवसापूर्वी, की प्रिया, तुझ्या समस्यामध्ये तू जात असताना स्वतः धडपड करू नको, तर शांत बस. हालेलुया. आपण आपली खटपट न करता आपल्यातला धीर वाढू द्यायचा आणि देवाला काम करू द्यायचं. याचा अर्थ असा नाही की आपण काहीच नाही करायचं, याचा अर्थ असा पण नाहीये की आपण काही पण करायचं. हालेलुया. तुम्हाला समजत असेल,
तर जेव्हा कठीण परिस्थिती येत आहेत, कठीण समस्या येत आहेत, धीराला काम करू द्यायचं आहे, पेशन्स ठेवायचा आहे, प्रभू तुमचा आनंद आहे हे लक्षात ठेवायचं आहे. इस्रायली लोकांसारखी कुरकुर करायची नाहीये. आणि काय करायचंय? शांत बसायचं आणि देवाला काम करू द्यायचं आहे. हालेलुया. अस्थिर न होता देवाला काम करू द्यायचं आहे. आमेन. या आपण आपल्या जागेवर उभे राहूया.